सर्वांचं स्वागत आहे. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग आपण पाहतोय. कॉलबॅक मध्ये आपण आता आलेलो आहोत आणि कॉलबॅक मधला आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल. आरजी क्लब समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डुमरे युवा मंच संगमनेर ओतूर आणि त्यांच्या विरुद्ध टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. पहिलं षटक घेऊन अक्षय तावरे आलेत आणि अक्षय तावरे यांनी पहिल्या ओव्हर मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला एक धक्का सुद्धा दिलाय. फलंदाज बाद. अक्षय तयार होत आहेत. यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला होता. पायांची हालचाल नव्हती. आय कॉन्टॅक्ट थोडासा आपण पाहिलं तर इकडे व्यवस्थित नव्हता आणि त्यामुळे आपण पाहिलं तर हा चेंडू निर्धाव आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये अक्षय तावरे यांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त सुरुवात करून देत आहे टीमला. फुलर लेंथवरचा बॉल बॅटची बाहेरची कड घेते. फिल्डर बॉलवर येत आहेत. गलीमध्ये बॉलला डोललं जात आहे. एक धाव तिकडे पूर्ण होईल. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा फलकावर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावा फलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. आज कॉलबॅक आहे आणि कॉलबॅक मध्ये आज 3 संघ आले. त्या 3 संघांमधून एक संघ सुपर 8 ला जाणार आहे आणि तो लगेचच आज रात्रीमध्ये आपल्याला सुपर 8 मध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळेल. ड्राईव्ह केला अमोल घोडेकर यांनी. हलक्या हाताने बॉलला ढकललं. थोडासा संयम इकडे अक्षयच्या विरुद्ध त्यांनी दाखवला. एक धाव पूर्ण होते. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा आणि एक महत्वाची विकेट अक्षय तावरे इकडे मिळवत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा पहिल्या ओव्हर नंतर झालेल्या आहेत. 8 ओव्हरची मॅच आहे आणि कॉलबॅक मध्ये सुद्धा तुम्हाला 8 ओव्हर खेळायला मिळत आहेत. ही एक चांगली पर्वणी लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आज कॉलबॅक मधून प्रत्येकाला कमबॅक करायचं आहे आणि त्यासाठी इकडे तुम्हाला लढावं लागेल. आसिफ येत आहेत. आसिफने पहिला बॉल काय जबरदस्त टाकलाय. वाईड यॉर्कर लाजवाब जबरदस्त सुरुवात. धाव फलकावर धावा 3 आहेत. याच टप्प्यावर गोलंदाजी करण्याची आवश्यकता, परंतु दुसऱ्या बाजूला अमोल घोडेकर यांना सुद्धा प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. प्रतिभा आहे अमोल घोडेकर यांच्याकडे. अनेक मैदानं गाजवली आहेत. आज इथे संघाला गरज आहे. वाह, चांगला स्ट्रोक बॉलला येऊ दिला आपल्यापर्यंत आणि अतिशय सहज अतिशय सुंदर हा फटका. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल मिळाला आणि खूप चांगला स्ट्रोक खेळला. म्हणजे मेरिटवर खेळणे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली आणि तदनंतर हा चौकार ठोकला अमोल घोडेकर यांनी. पहिल्या चौकार आलाय. शॉटबॉलचा वापर केला होता. क्रॉस पॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर नाही आहेत. बिटवीन द गॅप बॉल निघालाय. गरंगळत चेंडू सीमारेषा ओलांडतोय. लागोपाठचा दुसरा चौकार. 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे चौकार.
गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तयार होणार आहेत आसिफ खतीब. अनेक स्पर्धा यावर्षी आसिफ खतीब यांनी आपल्या फलंदाजी गोलंदाजीतून गाजवल्या. शिर्डी प्रीमियर लीग मध्ये यावर्षीच्या मॅन ऑफ द सिरीज होते. अंदुर्की प्रीमियर लीग मध्ये सुद्धा डाऊन द ग्राउंड अर्थात पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि मागे यष्टीरक्षकाने चूक केली नाही. बॅटची आउटसाइड एज आणि आसिफ खतीब यांच्या खात्यामध्ये एक महत्वाची विकेट. शुभम यांना परतावं लागतंय. दुसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. शुभम आउट. बॅक टू द डग आउट. येस, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा संतोषजी भालेराव सरांनी इकडे कळवलाय. तिसरं षटक म्हटलं तर मग कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले आणि आता बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजी करणाऱ्या संघासाठी असणार आहे. बघूयात बॉलिंगच्या ट्रॅकवर बॉलर येत आहेत.
हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो. हॅलो. यावेळेस कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलंय. काका अवघड आलेत बॉलवर. एक धाव मात्र तिकडे पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. बॅटची कड घेतली आणि मागे विकी मुंडे यांच्या हातामध्ये बॉल जाऊन स्थिरावलाय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर असताना फुलर लेंथ वरचा बॉल होता. मनगडाच्या सहाय्याने बॉलला वळवलंय. फिल्डर मिड विकेट वरून येत आहेत बॉलवर. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. रोहन मडके आज आपण बघितलं तर इन ऍक्शन आहेत. आज त्यांना सुद्धा संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली आहे. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 54 धावा धाव फलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. 5व्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. म्हणजे मॅच आतापर्यंत दोन्ही टीमच्या बाजूने आहे. म्हणजे आता फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार जर केला तर फलंदाजी करणाऱ्या संघाने एक चांगल्या टोटलकडे जाण्याच्या मार्गावर ते आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर 3 विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळालेल्या आहेत. बॉल मागे चाललाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण लेग बाईसच्या मदतीने हा चौकार इकडे प्राप्त केला जातोय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर झापूक झुपूक. पाच ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 5 ओव्हर नंतर धाव फलकावर धावसंख्या 58 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माजी खासदार, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि ज्यांच्यावर केरळ विधानसभेची जबाबदारी आहे ते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. आणि आज या स्पर्धेचा 4था दिवस आपल्याला इकडे अनुभवायला मिळतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. आज कॉल बॅक मध्ये आपण आहोत आणि बघायचंय आज कॉल बॅक मध्ये आलेल्या 3 टीम्स कोणत्या टीम्स कमबॅक करतायत ते बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 5 ओव्हर पूर्ण झाल्या. स्ट्रायकर एंडकडे अमोल घोडेकर यांना आपण बघू शकता. चांगली बॅटिंग केली अमोलने. 37 धावेवर ते नाबाद आहेत. तर दुसऱ्या बाजूला तर गोलंदाजी करण्याकरिता स्वतः संघाचे संघनायक आसिफ खतीब. चांगला बॉल पुढे ठेवला होता. लेंथ बॉलचा वापर. लॉंग ऑफ मध्ये बॉलला ड्राईव्ह केलं. फिल्डर नितीन फुलपगार बॉलवर येत आहेत. चांगली फिल्डिंग एकदम पूर्ण होताना दिसेल.
59. बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि विकी मुंडे तिकडे चूक करणार नाहीत. विकी मुंडे यांनी पकडलाय झेल आणि आसिफ खतीबने मिळवली आहे बिग विकेट, मोठी विकेट. वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सिनियर प्लेयर थकले. एकोणसाठ धावा फलकावर. ओंकार उदावंत बॅटिंग साठी आलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला ड्राईव्ह केलं, फिल्डर सोडू ओव्हर बॉलवर येत आहेत. थोडासा थ्रो खराब आहे, त्याचा फायदा होतोय. 1-2 मध्ये कन्वर्ट, तिसरीचाही प्रयत्न करण्यात आलाय आणि 3 धावा पूर्ण झाल्यात. पहा, जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा आल्यात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. क्रिकेटमध्ये गाफील राहून तुम्हाला चालत नाही. प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला इकडे बघायला मिळालेलं आहे. 3 धावा इकडे आलेल्या आहेत. चार बाद 62 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र इकडे निर्धाव घोषित केला जातोय. आसिफचं कौतुकच करावं लागणार आहे. गोलंदाजीमध्ये खूप चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलंय. सातत्याने चांगल्या टप्प्यावर तो गोलंदाजी करत आलाय. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा, या ओव्हरमध्ये सुद्धा राजू पाटेची महत्वाची विकेट त्याने मिळवली. 10 चेंडू टाकले, 13 धावा दिल्यात. 2 महत्वाचे विकेट त्याला मिळालेत. काका नौगन सारखे एक्सपिरियन्स खेळाडू त्या संघामध्ये. समोर उडवलाय बॉल, फिल्डर नाहीये तिथे, थोडेसे दूर राहिलेत. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. एक टप्पा मैदानात, दुसरा मैदानाच्या बाहेर. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. हलक्या हाताने ड्राईव्ह केल्या बॉलला, फिल्डर दूर आहेत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा इकडे प्राप्त केल्या जात आहेत. अमोल घोडेकर, वा वा कॉम्पिटिशनला वा. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. थँक्यू. 6 ओव्हर झाल्यात, 70 धावा धावफलकावर आणि वेळ अजून बाकी आहे तुमची. 10 मिनिटे आणि 11 सेकंद तुमची बाकी आहेत आणि 2 ओव्हर सुद्धा आता तुम्हाला टाकायच्यात. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. सहा ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 6 ओव्हर नंतर 70 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. बॉलिंगसाठी बॉलर तयार होत आहेत.
सोनू ओहोळ आलेत. पहिलाच बॉल प्रचंड वेगात टाकला गेलाय. एक धाव तिकडे पूर्ण होताना दिसते आहे. लेग बाईसच्या मदतीने ती धाव पूर्ण केली जाते आहे. ओंकार उधापंत प्रतिभाई आहे खेळाडूकडे, परंतु आता या उरलेल्या ज्या 11 चेंडूंमध्ये तुम्हाला धावा बनवायच्यात ना, त्या दोन फलंदाजांवर मोठी मदार आहे. एका बाजूला अमोल घोडेकर, दुसऱ्या बाजूला ओंकार उधावंत. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये सोनू ओहोळ यांना सुद्धा पुनरागमन करायचं आहे. फुलर लेंथवर मनगराच्या साह्याने बॉलला वळवलं. पहिली धाव वेगात घेतली आहे. तिकडून नितीन फुलपगार येत आहेत बॉलवर. एक धाव पूर्ण केली जात असताना 100 मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा फलकावर धावा संख्या 72 धावा. 4 खेळाडू माघारी परतल्यानंतर आता सोनू ओहोळ यांच्या मागच्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये त्यांना सुद्धा आता पुनरागमन करण्याची गरज आहे. 2 चेंडू तर खूप चांगले टाकले त्यांनी. पहिल्या 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि दोनही चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेत. दिशा दिलीये बॉलला. बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू सरळ नॉन स्टॉप चाललाय. 4 धाव्यांसाठी चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश चौकार इकडे प्राप्त केला जातोय. प्रयत्न करावे लागणार आहेत, कष्ट करावे लागणार आहेत. म्हणतात ना, सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट म्हणजे कष्ट, आणि ते करायचेच आज. ऑफस्टमच्या बाहेर होता बॉल. पंचांनी इकडे व्हाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त मिळते इकडे. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11. आमचे डीजे ऑपरेटर, त्यांचे कौतुक करावं लागेल. पहिल्या दिवसापासून ते सुद्धा खूप चांगलं काम करतायत आणि त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन होती, परंतु त्यांनी खूप लवकर अवगत केली आहे. यावेळेचा बॉल आपण बघितलं तर सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय. फिल्डर बॉलला अडवतील तोपर्यंत धावा तिकडे 2 पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावा फलक पुढे जाणार आहे. महत्त्वाच्या विकेट जरी लवकर मिळाल्या असल्या, परंतु धावसंख्या चांगल्या दिशेने चालली आहे. त्यात मोठा वाटा अमोल घोडेकर यांचा राहिला. 47 धाव्यांवर ते नाबाद फलंदाजी करतायत. संघाचा धावफलक 79 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. चांगला खेळ आपल्याला सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. फलंदाजांचा असू द्या, गोलंदाजांचा असू द्या. अनेक अर्धशतक बघितले आपण या स्पर्धेमध्ये. 5 अर्धशतक झाली आहेत, एक निर्धाव षटक सुद्धा. हाफ ट्रॅकर शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय. बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे उडवलंय, फेकून दिलंय. सीमारेषेच्या पार षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. खूप खराब चेंडू होता, साधारण चेंडू होता आणि त्यावर षटकार आलेला आहे. समोर उडवण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. लाजवाब फटका ओंकार उधावंत यांच्या बॅटमधून. हा चेंडू सुद्धा बाउंड्री लाईन पार. बॅक टू बॅक सिक्सेस लागोपाठच्या 2 षटकारानंतर ओव्हरचा खेळ सुद्धा इकडे पूर्ण होतोय. पहा, पुढे टाकला होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये, आणि विशेष म्हणजे सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र निवडलं आणि ओंकारने शेवटच्या बॉलवर सुद्धा षटकार ठोकला. 7 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा संख्या 91 धावा झालेल्या आहेत. आणि 91 धावा झाल्यानंतर आता वेळ सुद्धा तुमची संपलेली आहे. 40 मिनिटे 1 मिनिट. फटका असा 40 मिनिटे संपली आहेत, त्यामुळे एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 7 ओव्हर नंतर 91 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर सात ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत आणि 7 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा झालेल्या आहेत. 91 धावा. 4 फलंदाज माघारी परतल्यानंतर शेवटचं आणि अंतिमचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाणार आहे.
आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विकी मुंडे यांना आमंत्रित करण्यात आलंय. 40 मिनिटांचा वेळ संपलेला आहे, त्यामुळे एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागतोय आणि जिथे 45 मिनिटे संपतील तिथे अजून एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. आता 40 मिनिटे संपली आहेत, एक खेळाडू आतमध्ये तुम्ही घेताय. 45 मिनिटांमध्ये अजून एक ओव्हर तुम्हाला पूर्ण करावी लागेल. गोलंदाजीसाठी विकी अर्थात महेश, स्ट्रायकर एंडकडे अमोल घोडेकर. अमोलने आतापर्यंत 47 धावा बनवल्यात, नाबाद आहेत. $91 लॉस ऑफ 4 विकेट्स. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर विकी यांचा. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावा फलकावर धावा संख्या 91 या आकड्यावर. पहिला चेंडू तर चांगल्या टप्प्यावर आलेला आहे विकी मुंडे यांचा. बॉलर तयार आहेत. समोर अमोल घोडेकर. यावेळेस उडवलंय बॉलला, फिल्डर मात्र मागे आहेत आणि तिकडे कॅच कॅरी केला जातोय. आसिफ खतीब यांनी टिपला झेल. अमोल घोडेकर यांचा संपतोय खेळ. 47 धावा बनवून अमोल घोडेकर माघारी. चांगली बॅटिंग केली अमोलने, संघासाठी उपयुक्त धावा बनवल्या. निश्चितच कौतुक अमोल घोडेकरचं सुद्धा व्हायला हवं. 47 धाव्यांवर अमोल घोडेकर आउट. बॅक टू द टग आउट. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 5 बाद 91 धावा फलकावर आहेत. बॉलिंगसाठी बॉलर तयार होत आहेत. ओहो, आल्याबरोबर गणेश राऊत यांनी दिलाय तडाखा, लगावलाय टोला आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. घुलेवाडीचे सुपरस्टार मैदानात बरसतायत. फटका असा द्वादार हा मारला षटका. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटका. एक 97 धावा षटकारीकडे गणेश राऊत यांच्या बॅटमधून आलेला आहे. बॉलिंगसाठी बॉलर तयार होत आहेत. फुल टॉस होता, फटका फसतोय, फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत आणि तिकडे कॅच कॅरी केला जातोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. चेंडू कमरेच्या वर आहे का ते तपासलं जाणार आहे. त्यासाठी आता तिसऱ्या बाजूची मदत घेण्यात आलेली आहे. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करावे लागणार आहेत, कारण आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे. अंतिम षटक सुरू आहे आणि पहिल्या डावामध्ये आता हॅलो, फलंदाज बाद. श्री साई सूर्या 11 लोडी संघाचे सगळे खेळाडू स्टेजच्या मागच्या बाजूला पण यायचे. श्री साई सूर्या 11 सगळे खेळाडू स्टेजच्या मागे या. यातून जो संघ जिंकणार आहे तो साई सूर्या 11 या संघासोबत यानंतर लगेचच आपली मॅच खेळणार आहे. कॅप्टन आहे तिथे निलेश गायकवाड, त्यांनी सगळ्या खेळाडूंना स्टेजच्या मागे आमंत्रित केलेलं आहे. 45 मिनिटे सुद्धा तुमची इकडे संपलेली आहेत, त्यामुळे आता अजून एक खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 45 मिनिटे तुमची पूर्ण झाली आहेत.
आपण तुम्हाला वेळ थोडासा अगोदर जास्त दिलेला होता, तरी सुद्धा तुमचे 45 मिनिटे इथे पूर्ण होत आहेत आणि आपण यूट्यूबवर सुद्धा रिव्ह्यू वगैरे सगळं धरून तो टाइम काउंट केला जातोय. याची सुद्धा सगळ्या खेळाडूंनी दखल घ्या आणि आज सगळे खेळाडू जे खेळणार आहेत त्यांनी सुद्धा याची दखल घ्या. आणि ड्रिंक सुद्धा त्या टाइमर मध्ये काउंट केला जातो 45 मिनिटामध्येच. फुलर लेंथ वरचा बॉल फटका इकडे फसतोय. अक्षय तावरे बॉलच्या खाली. विकी मुंडेने शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला परतावं लागतंय. विकेटचं होते पतन. फलंदाज होत आहेत बाद. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 7 बाद 97 धावाचा फलकावरती. शेवटचा एक चेंडू आता या पहिल्या डावातला बाकी असणार आहे. फलंदाजी करण्याकरिता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी आलेले आहेत मनमोहन डंक. एक बॉल बाकी आहे. 97 धावा धावफलकावर. 97 शेवटचा चेंडू पहिल्या डाबातला. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर विकेट. तिसऱ्या चेंडूवर षटकार. चौथ्या चेंडूवर विकेट. पाचव्या चेंडूवर सुद्धा विकेट. आणि आता शेवटचा चेंडू. फुलर लेंथवरचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवर येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण होताना दिसत आहेत. पहिला डाव संपलाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना आरजी क्लब, समृद्धी इन्फ्रा, गणेशदादा डुंबरे युवा मंच, संगमनेर ओतूर या संघाने 99 बनवल्यात आणि जिंकण्यासाठी पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 100 धाव्यांचं टार्गेट आहे. 100 धावा या मॅचला जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. सुजय दादा विखे पाटीलांची भक्कम साथ. क्रिकेटच्या खेळाला मदतीचा हात. डे नाईटचा थरार मैदान पेटणार. चौकार षटकार स्पर्धा ही गाजणार. तुफानी बल्ला जोरदार हल्ला. कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला. आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात. लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात नामदार चषकाचा 16 थाटला. शब्दाला जागणारे, लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी, सर्वांना हवे हवेसे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या 100 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या 100 धावा बनवल्या जात आहेत की या 100 धावा रोखल्या जात आहेत हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करणार आहोत. आमचे सहकारी मित्र आणि सातत्याने आपल्याला लोणी परिसरामध्ये ज्यांचा आवाज लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिल्या पर्वापासून ऐकायला मिळालेला आहे, सन्माननीय राहुलजी बोंबे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. हॅलो चिक. हॅलो हॅलो हॅलो
मध्ये पाहायला मिळतोय आणि विशेषतः कॉलबॅकचा पहिला सामना आरजी क्लब समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डोंबरे युवा मंच संगमनेर ओतूर आणि तुषार भाऊ गोडगे गणेशदादा डोंबरे आणि शुभमची पावसे हे टीमचे ओनर आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पायरेन्स क्रिकेट क्लब लोणी. पायरेन्स क्रिकेट क्लब लोणी हे खरं तर टीम तुम्हाला पाहायला मिळते आणि आज कॉलबॅकचा दिवस. गेले 3 दिवस थोडंसं अपयश तुम्हाला पाहायला मिळालं, पराभव स्वीकारावा लागला. आज ते अपयश पचवायचंय, एक नवीन सुरुवात मिळवायची आणि सुपर 8 पर्यंत पोहोचायचंय. हा निर्धार हा प्रत्येकाचा सुपर 8 मध्ये असणार आहे. पहिली इनिंग देखील आपण पाहिली. आरशी क्लब समृद्धी इन्फा गणेशदादा डोंबरे युवा मंच संगमनेर संघाने जर आपण पाहिल्या 99 धावा बनवल्यात आणि 100 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जे असणार आहे. आणि आघाडीच्या 2 बॅटल देखील आपण पाहतोय मैदानावरती तयार होत आहेत. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी या संघाकडनं विकी मुंडे राहुरी फॅक्टरीचे असणारे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आसिफ खतीब हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर पहिलं षटक करण्यासाठी आरशे क्लब समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डोंबरे संघाकडनं स्ट्रायकर गोलंदाज सुनील नवले तयार आहेत. पहिला बॉल पहा, हलक्यातनं त्याला दिशा दिली आहे. मिड ऑफ मध्ये बॉल, पहिल्या बॉलवरती अकाउंट उघडलंय. विकी मुंडेचं अकाउंट उघडलंय. पायरन्स क्रिकेट क्लबचं 100 बनवायच्यात. आज खूप महत्वाचा दिवस आहे. आज खरं तर डू ऑर डाय, जिंका किंवा पराभूत व्हा ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये असेल. जिंकलात तर तुमच्या नावाची चर्चा ह्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, पण आज पराभूत झालात तर तुमच्यावरती प्रश्नचिन्ह असेल. कदाचित स्पर्धाही सोडावी लागू शकते. त्यासाठी खरं तर आज परफॉर्मन्स देणं हे खूप गरजेचं आहे. वातावरण देखील आपण पाहतोय, क्लायमेट थोडंसं आपण पाहतोय उन्हाचं तीव्रता खूप आहे. त्यामुळे खरं तर आपण पाहतोय ह्या परिस्थितीमध्ये देखील एक चांगलं क्रिकेट इथे तुम्हाला पेश करावं लागेल. हो, हा बॉल वेगवान होता आणि तितकाच वेगवान स्ट्रोक डीप फाईन मधनं जातोय. बाउंड्री लाईन पार विकी मुंडे यांच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. सुंदर चौकार, 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे 4 धावा आल्यात. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 6 धावा पाहायला मिळतात. 100 धावांचा पाठलाग आहे. पुढे एकदा बॉल हवेमध्ये, राजू पाटे देयर इज अ मॅन टेकन व्हेरी गुड कॅच. फर्स्ट विकेट डाऊन विकी मुंडे देयर इज अ मॅन. पहिला धक्का. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. विकेट येताना तुम्हाला पाहायला मिळाली आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थाच्या खेळाडूबद्दल आपण चर्चा करत होतो. एक बाउंड्री देखील त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली होती आणि बाउंड्री आल्यानंतर आपण पाहिले इथे खरं तर कमबॅक देखील मिळवलंय. सुनील नवले यांच्या माध्यमातून पहिली विकेट विकी मुंडे जे की डगआउटच्या दिशेला जाताना तुम्हाला पाहायला मिळाले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. नाव असेल नितीन फुल पगार आलेत. याही खेळाडूकडे क्षमता आहे, क्वालिटी आहे. आज पुन्हा एकदा इथे मात्र ती दाखवावी लागेल, कारण आज तुमच्या खेळीची संघाला गरज आहे. आज प्रत्येकाला इथे मात्र आपले एफर्ट्स द्यायचे, 100% देण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. आणि त्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय मैदानावरती इथे हे क्रिकेट स्पेश करावं लागेल. स्विच हिट आणि बॉल जाणार आहे हवाई मार्गाने. हा अँड हँडसम क्वालिटी आल्या बरोबर नितीन फुलपगारचा चरण षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
विकेट देखील आपण पाहतोय खरं तर या अगोदरची पाहायला मिळाली होती, पण त्या गोष्टीचा परिणाम इथे कुठेही तुम्हाला पाहायला मिळाला नाही. आल्याबरोबर नितीन यांच्या बॅटमधनं 6 धावा, पहिले षटक सुरू आहे. 4 धावा देखील या अगोदर एक बाउंड्री विकी मुंडे यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली होती, पण त्यानंतर आपण पाहतोय विकेट देखील आली आणि आल्याबरोबर इथे मात्र एक मोठा बिग हिट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 12 धावा ज्या धावफलकामध्ये आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 100 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. फाईन मध्ये बॉल आणि पुढे एकदा बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा येत आहेत 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिला तर झापूक झुपूक. पहिल्या क्रमांकाचं षटक संपले. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 100 धावांचा पाठलाग करतोय एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. धावफलकामध्ये 16. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर. पुढे एकदा सर्वांचं स्वागत असेल. महत्वपूर्ण दिवस खऱ्या अर्थानं कॉलबॅकचा दिवस आहे आणि आज पुढे एकदा इथे संघांच्या प्रतिष्ठा बनायला लागल्यात. कारण गेले 3 दिवस खरं तर काही विजय पाहिले, काही पराभव पाहिलेत, कॉलबॅक पर्यंत आलेत, पण आज तुमच्याकडे नामी संधी आहे. पुन्हा एकदा एक गोल्डन चान्स आहे आणि आज तो चान्स कलेक्ट करावा लागेल. त्यासाठी इथे मात्र परफॉर्मन्स ही मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागणार आहे. आऊट नंबर 2 कडे आपण येणार आहोत. चला थोडंसं स्पीडअप करा. प्रत्येक इनिंगसाठी एक विशिष्ट टाइम आहे आणि त्या टाइम मध्ये ती इनिंग कंप्लीट होणं गरजेचं असेल. अजून 39 मिनिटं आणि 10 सेकंद तुमच्याकडे आहेत. त्यामध्ये 7 षटकं पूर्ण होणं हे अनिवार्य असणार आहे. ओव्हर नंबर 2 मंगेश राशेनकर आलेत. हा बॉल पहा, खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. इट्स अ नो बॉल. खराब डिलिव्हरी. 1+1 खराब बॉल, त्यावरती एक सिंगल. धावफलक पुढे गेले. हा गेला नो बॉल. हॉटेल फन अँड फूडचे मालक मान्य काकासाहेब गुले पाटील यांच्याकडून 11. 18 धावा आपण पाहतोय ह्या धावफलकामध्ये. 42 बॉल 82 बनवायच्यात. फ्री हिटचा बॉल असणार आहे. पाहूयात लायसन तर आहे मोठं स्ट्रोक खेळण्याचं. मोठं स्ट्रोक पाहायला मिळणार का? या अगोदर नितीन यांच्या बॅटमधनं एक स्विच हिट आपण पाहिला आणि पुन्हा एकदा ह्या फ्री हिटचा देखील फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतला जाणार का, की बॉलर इथे पुन्हा एकदा कमबॅक करणार, या गोष्टीची चर्चा होणार. कारण इथे आपण पाहतोय नितीन आल्याबरोबर खरं तर मोठे स्ट्रोक आपण त्यांच्या बॅटमधनं पाहिलेत. दिशा दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि डीप काव कॉर्नर मधून बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईन पार. नितीन यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय नामदार षटकाचा सुंदर चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिला तर झापूक. एका बॉल मध्ये आपण पाहतोय 6 धावा आल्यात. हे क्रिकेट आहे. चुकीचा मोबदला तुम्हाला इथे मात्र द्यावा लागतो आणि आपण पाहतोय तो मोबदला बॉलिंग टीमला मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागलाय. परिस्थिती पहा. 41 बॉल बाकी आहेत. 78 बनवायच्यात. कॉलबॅकचा महत्वपूर्ण सामना. गती परिवर्तन होतं. शिरण्यापासून लांब ठेवला. इथे आपण पाहतोय खरं तर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल मंगेश राशेनकर यांच्या माध्यमातून. खरं तर कंट्रोल देखील ह्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळालं. गुड लँड वरती बॉल होता. तयार असतील पुढे एकदा नितीन फुल पगारसाठी. स्टंप. हो बॉल हवे. व्हॉट अ कॅच. जबरदस्त कॅच. शुभम मस्के कॅप्टन आहेत आणि खूप सुंदर कॅच घेतला. महत्वपूर्ण विकेट आपण पाहतोय. सेंट बॅट्समन नितीन फुलपगार बॅक टू डग आउट.
ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. खरं तर हे कॅच तुमच्या टीमचा आत्मविश्वास वाढवणारे असतात. असे कॅच ज्यावेळेस कॅप्टनकडे घेतले जातात ना त्यावेळेस उर्वरित प्लेअर मध्ये देखील एक एनर्जी पाहायला मिळते आणि यानंतर देखील ती एनर्जी ह्या मॅच मध्ये बॉलिंग टीम मध्ये पाहायला मिळणार का ही चर्चा देखील आपण करणार आहोत. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं काहीशा धावा आल्या होत्या, विशेषतः विकेट देखील पाहायला मिळाली. पण त्यानंतर आपण पाहतोय इथे दुसऱ्या षटकामध्ये खरं तर पहिल्या बॉलवरती खराब डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक षटकार देखील पाहायला मिळाला होता. त्यानंतर नितीन फुलपकरनं चौकार देखील फ्रेटवरती वसूल केला आणि खरं तर कॅप शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण पाहिलं यशस्वी ठरले आणि कॅप्टनने घेतलेला हा कॅच ह्या मॅचचं रूप बदलणार का ह्याही गोष्टीची चर्चा इथे होणार आहे. नवीन बॅट्समन येत आहेत आणि आपण पाहतोय खरं तर त्याही गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत. देव पाटील मैदानावरती पाहायला मिळतील. सोनू ओहळ याही खेळाडूकडे क्षमता आहे, क्वालिटी आहे. आज पुन्हा एकदा मोठं क्रिकेट खेळावं लागेल, चांगल्या पद्धतीचे इनिंग खेळावी लागेल. पार्टनरशिप इथे जी बनवावी लागणार आहे. एका बाजूला आसिफ खतीब तुम्ही पाहताय 2 बॉलचा सामना केलाय, 2 धावा बनवल्यात आणि मंगेश राशीनकरनं इथे एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. अजून 34 मिनिटं शिल्लक आहेत. अर्थात डे नाईटच्या स्वरूपामध्ये हे तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलंय. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. रोज मोटरसायकल जिंकण्याची, रोज इथे मात्र भाग्यवान विजेता बनण्याची आणि शेवटच्या दिवशी खरं तर प्रेक्षकांसाठी संधी असणार आहे. एक इलेक्ट्रिक बाईक कोण जिंकणार, इलेक्ट्रिक बाईक खरं तर कोण जिंकणार याकडे मात्र इथे सर्वांचं लक्ष असेल. 4व्या मॅच कडे फुलोतलेनचा बॉल, त्याला फक्त जमिनीला समांतर असा स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल जाईल, फिल्डर तिथे आहेत, बॉलला फील्ड करतील आणि स्कोर कार्ड ही पुढे जाते. दुसरं षटक सुरू आहे, 23 धावा. चांगली सुरुवात आहे बॉलिंग टीम कडनं देखील, चांगली सुरुवात बॅटिंग टीम कडनं देखील आहे. विकेट आल्यानंतर आता तिसऱ्या विकेटसाठी खरं तर ही पार्टनरशिप पाहायला मिळणार का, कारण 38 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 77 धावा बनवायच्यात. आसिफ खतीब आहेत, याही खेळाडूकडे क्षमता आहे, नाव मोठं आहे, मंच मोठा असेल, कामगिरी ही मोठी करावी लागेल. हलक्या हाताने पुढे एकदा स्टेअर केला हा बॉल. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचलेत, थोडेसे फंबल झालेत आणि त्याबरोबर 2 धावा इथे मैदानावरती पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड पुढे पोहोचतंय धावफलकामध्ये अगदी
छोटासा बदल देखील या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 25 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. पंचवीस धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये. आक्रमकता देखील आपण पाहतोय इथे मैदानावरती आहे. हो हो, उंच खेळ आहे. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती, बॉल बाउंड्री लाईन पार. धावा 4. 6 धावा इथे तुम्हाला पाहायला मिळतील. षटकार येतोय. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 6 धावा इथे मात्र आपण पाहतोय. आसिफ खतीब यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती इथे एक टोलेशंका हिट आसिफ खतीब यांनी जो खेळलाय. षटक संपले. 2 षटकानंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 31. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. ओव्हर नंबर 3 कडे आपण येणार आहोत. तिसरं षटक करण्यासाठी आपण पाहतोय जुन्नर तालुका शिवजन्मभूमीतील असणारे खेळाडू राजू पाटे. नारंगाव ह्या गावातून क्रिकेटला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अगदी पुणे नाशिक हायवेवरती असणारं नारंगाव हे गाव. आणि ह्या गावाची ओळख जर सांगायची ठरली तर आपण पाहतोय जुन्नर तालुक्याच्या बाजारपेठेतील एक महत्त्वपूर्ण असं हे गाव. तमाशा पंढरी म्हणून देखील नारंगाव ह्या गावाची ओळख जी आहे. आणि खरं तर राजू पाटील क्रिकेटच्या माध्यमातून देखील हे नाव क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवलंय. हो हो, हा बॉल रिव्हर्स खेळलाय. फटका सुरेख आहे. तो जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा येतात 4. 4 रन. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका, हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. दिला तर झापक खूप जबरदस्त स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. बॉलला ओळखलं आणि रिव्हर्स खेळला. 4 धावाही वसूल केल्यात. हा बॉल पहा खेळला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. खराब फिल्डिंग आणि बॉल बाउंड्री लाईनच्या आत की बाहेर, हाही प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि त्याबरोबर आपण पाहतोय इथे 3 धावा या ठिकाणी मात्र ज्या पूर्ण केल्यात. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं त्या ठिकाणी शुभम मस्के क्षेत्ररक्षक फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या चुका खरं तर तुम्हाला खरं तर महागड्या पडणार आहेत. रिप्लेमध्ये देखील ही गोष्ट तुम्ही पाहू शकता. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव हवी होती तिथे मात्र 2 धावा एक्स्ट्राच मिळाल्या. आणि आपण पाहतोय खरं तर ही गोष्ट बॅटिंग टीमसाठी फायदेशीर आहे. स्ट्राईक आपण पाहतोय आता आसिफ खतीब यांच्याकडे आली, ज्यांनी शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. आव्हान समोर असेल आयकॉन राजू पाटे यांचं. रिव्हर्स खेळलाय. गॅप मोठा आहे. हो हो हो, पुढे एकदा खराब फिल्डिंग. आसिफ खतीब यांच्या बॅटमधनं एक कलात्मक फटका. नामदार चषकाचा धडाका. आसिफ खतीब यांचा धूम धडाका. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका, हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. आसिफ खतीबचं खरं तर कौतुक आहे. संयमी क्रिकेट खेळणारा खेळाडू. कित्येक काळ आपण पाहिलं खरं तर ह्या खेळाडूंना देखील ह्या परिसरामध्ये नाव मिळवलंय. आणि आज नामदार चषकामध्ये देखील इथे मात्र महत्त्वपूर्ण इनिंग खेळतायत. राजू पाटे यांच्या विरोधात शिरड्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, हा यशस्वी झालाय. वाईड लाईनला पकडलंय. आणि ही रणनीती खरं तर आता योग्य आहे. कारण या अगोदर देखील एक विकेट तुमच्या बॉलिंगवरती मात्र जो बॅट्समनच्या माध्यमातून जो कनेक्ट केला गेला, वसूल केला गेला, त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा राजू पाटे आता इथे एक वेगळे तंत्र वापरतायत. आयकॉन आहेत, अनुभव मोठा आहे आणि त्या अनुभवाचा आज वापर करावा लागेल.
वेगवेगळं व्हेरिएशन तुम्हाला दाखवावं लागेल. चांगल्या लेंथवरती बॉल रिलीज करावा लागेल. तयार आहेत पुन्हा एकदा. हो, हाही बॉल खरं तर आता उजव्या स्टंपच्या खूप बाहेर असेल. वाईट बॉल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11. स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकामध्ये 43 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आहेत. तयार असतील पुढे एकदा राजू पाटे, आसिफ खतीब यांच्या विरोधामध्ये. रिव्हर्स पुन्हा एकदा. बॉल थेट फिल्डरच्या हातामध्ये गेलाय. पॉइंट मध्ये फिल्डर अवेलेबल होते. एक चांगल्या पद्धतीने फिल्डिंग आपण पाहिली. धावा देखील वाचवल्यात. एक सिंगल पासून तर रोखू शकले नाहीयेत. एका धावाने धावफलक 44 धावा आपण पाहतोय. धावफलकामध्ये 31 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 56 बनवायच्यात. 2 विकेट आपण पाहिलेत आतापर्यंत. अजूनही बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिले ना, हे खरं तर खूप डीप आहे, खूप खोल आहे. अक्षय तावरे येण्याचे बाकी आहेत. त्यानंतर संघाचा जर विचार केला आपण, अजून खूप सारे असे खेळाडू आहेत खरं. त्यानंतर सादिक हे देखील आयडॉल बॅटिंग करण्यासाठी बाकी आहेत आणि त्यामुळे अजून बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिलं ना तर खूप खोलवरचं आहे आणि त्यामुळे ह्या मॅच मध्ये देखील अजून रंगत निर्माण होणार यात कोणतीही शंका नसेल. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय. 3ऱ्या नंबरचं इथे जे संपलंय. 3ऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि 3 षटकानंतर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी धावफलकामध्ये 44 लॉस ऑफ 2 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चर्चा करत होतो. संघामध्ये आपण पाहतोय आयकॉन अक्षय तावरे आहेत. आसिफ खतीब यांना आपण पाहतोय. सादिक शेख आहेत. त्यानंतर रोहन मडके, विकी मुंडे यांना देखील आपण पाहिलं. नितीन फुलपगर यांना देखील बॅटिंग करताना आपण पाहिलं. त्यानंतर राहुल, कादिर शेख, सुनील नवगन हे खेळाडू आपण खरं तर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी या संघामध्ये पाहणार आहोत आणि बॅटिंग लावलं इथे खोलवरती आहे. अजून अक्षय तावरे येण्याचे बाकी आहेत. त्यामुळे खरं तर आसिफ खतीबला इथे जबाबदारी घ्यावी लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. मॅच इथे मात्र पुन्हा एकदा आपल्या टीमकडे आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून इथे मात्र जी घेऊन यावं लागणार आहे. 30 चेंडू 56ची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती आलेत ओमकार दडे. उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क व्यवस्थित नाहीये. एक सिंगल तर पूर्ण केलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 45 धावा इथे धावफलकामध्ये आल्यात. खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. आक्रमकता देखील खूप मोठी मैदानावरती पहिल्या बॉल पासून आपल्याला पाहायला मिळाली आणि अजूनही जर आपण पाहिलं ना तर 50-50 काउंटडाऊन मैदानावरती पाहायला मिळेल. धावा एका बाजूने आल्यात, विकेटही एका बाजूने तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे खरं तर ही मॅच जिंकणार कोण हे खरं तर ठामपणे सांगणार इथे कोणीही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हा अंदाज बांधणं अजूनही कठीण जाते कारण 29 बॉलमध्ये 55 बनवायच्यात. काहीशा विकेट आल्या तर कदाचित ह्या धावांपासून खरं तर रोखलं जाऊ शकतं. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. जबरदस्त कॅच आपण पाहतोय शुभम म्हस्के यांच्या माध्यमातून. 3री विकेट इथे ओमकार दळेला मिळालेली यश. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सिनियर प्लेयर थकले रे मला खेळायला पाहिजे ना पुन्हा. सगळे सिनियर प्लेयर थकले. सोनू ओहळ खरं तर स्वस्तामध्ये बाद झालेत. नवीन बॅट्समॅन, आयकॉन खेळाडू, ज्या खेळाडूची चर्चा लोणी आणि परिसरामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. बारामती मोरगावचे असणारे यंग टॅलेंट अक्षय तावरे. कमी वेळामध्ये खरं तर सोशल मीडियावरती आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फोकसला आलेले हे खेळाडू आहेत.
महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग संपन्न झाली आणि तिथे आपण पाहतोय 12 बॉलमध्ये 49 धावांची गरज असताना बारामती संघाला त्या धावा बनवून देत संघाला फायनल जिंकून देणारे अक्षय तावरे आणि त्यानंतर ह्या नावाचा विचार, ह्या नावाची दखल महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटने घेतली. त्यानंतर प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये खरं तर अक्षय तावरे यांना आपण पाहिलं ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर म्हणून खरं तर अक्षय तावरे यांची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो लोणीमध्ये ज्यावेळेस क्रिकेट असतं त्यावेळेस नक्कीच संघ मालकांची पसंती देखील अक्षय तावरेकडे असते. आणि आज पुन्हा एकदा आपण पाहतोय पायरन्स क्रिकेट क्लब या संघाचे सदस्य आहेत, आयकॉन आहेत. रिव्हर्स खेळलाय, क्षेत्ररक्षक कोणता नसेल, बॉल बंदुकीच्या गोळीप्रमाणे सुसाट बाउंड्री लाईन पार. अक्षय तावरेच्या बॅट मधनं येतोय 4 धावा, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. 49 4 धावा तुम्ही अक्षय तावरेच्या बॅट मधनं पाहिल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार तळे, फुल ऑफ लेनचा बॉल तिथे आपण पाहतोय. खरं तर हलक्यात फक्त ती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, स्टंपला बॉल लागला, पण कदाचित हाताला बॉल लागून स्टंपला लागला असता तर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. पण ही जर आणि तरची गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतोय खरं तर नॉन स्ट्रायकिंगवरती आसिफ खतीब आहेत जे की 8 बॉलमध्ये 16 बनवल्यात. 200चा स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. संघाला चांगल्या पद्धतीने लीड करण्याचा प्रयत्न बॅटिंगच्या माध्यमातून केला जातोय. आता नजरा सर्वांच्या अक्षय तावरेवरती असतील, कारण आयकॉन खेळू म्हटलं की त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी खरं तर प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो. पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी लॉंग लेग मध्ये बॉल गेलाय. फिल्डर मात्र डीप मध्ये आलेत, बॉलला उचलतायत. सिंगल तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. रिस्क घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाहीये. आणि खरं तर या क्षणी रिस्क घेणं म्हणजे देखील खरं तर जोखमीची गोष्ट असेल. आणि षटक हे मैदान शर्तमध्ये आपण पाहतोय 4थ्या नंबरचं संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये 50. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. पाहतोय एबी टर्फ यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर्स ड्रिंक ब्रेक सौजन्य त्यांच्या माध्यमातून मिळाले. आणि ड्रिंक ब्रेकची छोटीशी ट्रॉली आपण पाहतोय खरं तर मैदानाच्या आतमध्ये गेली. आणि सर्वजण खरं तर ह्या उन्हाच्या तडाख्यामध्ये ड्रिंक्सचा आनंद घेतात, पाण्याचा आनंद घेत आहेत. विशेषतः उन्हामध्ये क्रिकेट खेळणं हे खरं तर इतकं सोपं नाहीये. आपण पाहतो शिराड्यामध्ये ज्यावेळेस पाण्याची लेवल कमी होते ना, वॉटर लेवल कमी होते, त्यावेळेस आपण पाहिलं खरं तर कित्येक वेळा क्रॅम्प येताना देखील आपण पाहिले. आणि ह्या परिस्थितीमध्ये देखील आपण पाहतोय खेळाडू चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. विशेषतः ह्यासाठी तुमच्याकडे फिटनेस देखील तितका चांगला असणं गरजेचं आहे. त्यासाठी हेल्दी फूड खाणं हे देखील खूप गरजेचे आहेत. आणि ज्यावेळेस उन्हाळ्याचं क्रिकेट तुम्ही खेळत असताना त्यावेळेस खरं तर आपण पाहतो ना, जंक फूड खाण्यापेक्षा आपण पाहतोय इथे मात्र फूड खाणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. अशा खूप क्रिटिकल गोष्टी आहेत ज्याने तुमचं शरीर सुदृढ आणि निरोगी राहील. त्यासाठी खरं तर प्रत्येक बारीक सारी गोष्टींचा अभ्यास हे क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. 4 षटकं संपलीत, छोटासा ड्रिंक ब्रेक देखील संपलाय. एबी टर्फचं या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात आणि जाऊया पुन्हा एकदा नामदार चषकाकडे. 4 षटकामध्ये 50 बनवल्यात पायरन्स क्रिकेट क्लबनं आणि 4 षटकामध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 50 बनवायच्यात. 24 बॉलमध्ये 50 आल्यात. 24 बॉलमध्ये पुढच्या 50 येणार का, ह्या गोष्टीची चर्चा पुढच्या 24 बॉलमध्ये होणार. अक्षय तावरे ऑन स्ट्राईक, तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय बॉलर मैदानावरती सुनील नवले आलेत अक्षय तावरे यांच्या विरोधात. ही विकेट महत्वाची आहे. अक्षय तावरे जर बॅटिंग शेवटच्या बॉलपर्यंत उभे राहिले तर कदाचित पायरन्स क्रिकेट क्लबकडे मॅचचा रूप पलटू शकतो. पण त्यांना थांबवणं हे देखील गोलंदाजांसाठी एक मोठं आव्हान असेल. सिंगल तर केली पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, तिथे फंबल झालेत.
कोणती धाव मिळणार नाहीये. एका सिंगलला धाव फलक 51. 23 बॉल आणि 49. अशा पद्धतीने इथे मात्र आपण पाहतोय ह्या मॅचची इथे मात्र परिस्थिती आहे. अक्षय तावरे आहेत, लक्ष अक्षय तावरेवरती आहे, पण दुसऱ्या बाजूला हेही विसरू चालणार नाही. आसिफ खतीब खरं तर यांनी देखील प्रभावित केले. 8 बॉलचा सामना केलाय, 16 बनवल्यात. 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतात. एक सिक्सर, एक चौकार त्यांच्या बॅटमधनं येताना तुम्ही पाहिलाय. तयार असतील पुन्हा एकदा. एकारुस्त बॅट पुन्हा एकदा पहा. मिड विकेट एरियामध्ये बॉल येतोय. फिल्डर त्या ठिकाणी आलेत, बॉलला फील्ड करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा, त्या ठिकाणी कोणताही नसेल. धावफलक पुढे पोहोचले. पुन्हा एकदा एका धावेने होतोय बदल. स्ट्राईक रोटेट होतीये. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा नजर टाकूयात. 52 धावा. सिंगल डबलला धावफलक पुढे घेऊन जात आहेत आणि ही रणनीती देखील खूप महत्वाची आहे. प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक तर इथे येऊ शकणार नाही, पण इथे धावांची गती वाढवणं हे देखील जबाबदारीची गोष्ट असेल. उंचावून खेळलाय, डीप लॉंग ऑन मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. अक्षय तावरेच्या बॅटमधनं बॉल बाउंड्री लाईन पार. येत आहेत 4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहते. बद्दल आपण चर्चा करत होतो. मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं नेहमीच पाहायला मिळतात आणि विशेषतः ते ग्रेट फिनिशर म्हणून अक्षय तावरेची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळख आहे आणि पुन्हा एकदा त्या भूमिकेमध्ये आता इथे यावं लागेल. 6 बॉलचा सामना केले, 10 बनवल्यात. मॅच जिंकण्यासाठी पहा 21 बॉलमध्ये अजूनही 44 बनवायच्यात. मॅच अजूनही कोणत्या टीमकडे आहे ना हे सांगणं अजूनही कठीण आहे. गोलंदाज तयार आहेत. उंचावून खेळलाय, लॉंग लेग मध्ये बॉल आणि हा पोहोचतोय अक्षय तावरे यांचा एक जबरदस्त क्वालिटी चरण षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. अक्षय तावरेचा षटकार आपण पाहिला आणि गोलंदाजानं पहा खरं तर इथे शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी पेश केली. बॉलमध्ये वेग होता, बाउन्सही पाहायला मिळाला आणि अक्षय तावरे खरं तर अशा बॉलच्या नेहमीच शोधामध्ये असतात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 20, अजूनही 38 बनवायच्यात. अक्षय तावरे यांची एक मोठी इनिंग आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड मध्ये 62 धावा पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाचे आपण पाहतोय. 20 मध्ये 38 बनवायच्यात. सुनील नवले फुलत लेनचा बॉल, त्याला अगदी एक कव्हर पॉइंट मध्ये खेळले. इनसाइड आउट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला फलंदाज. हो काय घडलंय, उत्तर काय असेल? अक्षय तावरेवरती प्रश्नचिन्ह. पाहूयात सेफ असेल की ह्या ठिकाणी मात्र विकेट येते. याही गोष्टीची चर्चा इथे आपण तिसऱ्या पंचांकडे खरं तर हा निर्णय आलाय. कॉन्फिडन्स आहेत अक्षय तावरे, पण तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन काय असेल याकडे मात्र देखील सर्वांच्या नजरा असतील. वेगवान पद्धतीने आपण पाहतोय खरं तर ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. कदाचित फेकी आपण पाहतोय थोडीशी उशिरा, पण त्या ठिकाणी विकेट किपरनं चालाकी दाखवली आणि आपण पाहतोय रिप्ले मध्ये देखील ही गोष्ट तुम्ही पाहू शकता. अगदी फेकी थोडीशी उशिरा येताना पाहायला मिळाली आणि अक्षय तावरेनं ही दुसरी धाव देखील अगदी पूर्ण करताना तुम्हाला पाहायला मिळतात. नॉट आउट असतील अक्षय तावरे. दुसरी रन देखील कंप्लीट होतीये. स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. 64 धावा धावफलकामध्ये आल्यात. 19 बॉल शिल्लक आहेत, 36 बनवायच्यात. अजूनही जवळजवळ प्रत्येक बॉलवरती 2 रन्स येणं हे खरं तर गरजेचं असेल. 19 बॉल मध्ये 36. चौथ्या विकेटसाठी आपण पाहतोय इथे एक चांगली पार्टनरशिप. अक्षय तावरेचे मोठे स्ट्रोक आपण पाहतोय. पायरन्स क्रिकेट क्लब संघाला ह्या मॅच मध्ये घेऊन येत आहेत आणि शेवटच्या बॉलपर्यंत खरं तर अक्षय तावरे मॅच मध्ये असणं गरजेचं आहे, कारण मॅचचं रूप बदलण्याची क्षमता हे अक्षय तावरेच्या बॅटिंग मध्ये आहे. 19 मध्ये 36 धावांची गरज. 19 बॉल 36.
सरळ बॅटनं हाही बॉलला पडू पाहतोय खेळलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मधने आलेत बॉलला फील्ड करतील फंबल झालेत खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा बॅटिंग टीमला होतोय क्षेत्ररक्षण ही आता चर्चेचा विषय ठरलाय वारंवार आपण पाहतोय खरं तर खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि या गोष्टीचा फायदा पुन्हा एकदा बॅटिंग टीमला होतोय कॉन्फिडन्स लेवल इथे आपण पहा बॅटिंग टीमचा इथे आता हाय आणि हायजेनिक आहे त्यामुळे खरं तर आपण पाहतोय इथे ही मॅच देखील हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळणार का षटक क्रमांक 5 संपलंय पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 100 धावांचा पाठलाग करतोय धावफलकामध्ये आल्यात 66 अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्यात 34 शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली बचके रहना रे बाबा बचके रहना रे बाबा बचके जाऊया मॅच कडे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18 धावा बनवायच्या 34 कशा पद्धतीनं इथे या बॅटचं रूप इथे बदलणार का याही गोष्टीची चर्चा इथे होणार आहे पुढे एकदा तयार राजू पाटे आलेत मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल आसिफ खतीब इथे मात्र डॉट होत आहेत डॉट बॉल पाहायला मिळेल मॅचची परिस्थिती 17 बॉल 34 प्रत्येक बॉलवरती 2 रन कंपल्सरी आहेत मॅच जिंकण्यासाठी पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाला राजू पाटे या अगोदर आपण पाहिलं खरं तर विरुद्ध एंडने गोलंदाजी करताना पाहायला मिळाली आता लोणी एंडने गोलंदाजी करतायत आणि विकेटही घेऊन येत आहेत आसिफ खतीब बाद झालेत संघाला चौथा धक्का ए डीजे अरे लगा वाजव ना संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी 66 धाब्यांवरती आपण पाहतोय आसिफ खतीब जे की सेट होते आणि राजू पाटे आयकॉन बॉलर्स बॉलिंग मार्कवरती आले आणि आसिफ खतीबला डगआउटचा रस्ता दाखवला तर न्यू बॅटल मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील सादिक शेख राजू पाटे सादिक शेख नवीन बॅटल मैदाना शॉटमध्ये चांगल्या पद्धतीनं इथे खरं तर राजू पाटे यांचं हे ग्रेट थ्रू म्हणावं लागेल आणि संघाला पुन्हा एकदा इथे मात्र ह्या ट्रॅकवरती घेऊन आलेत अलोंग द कार्पेट स्वीप केला हा बॉल मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत बॉलला फील्ड करतील सिंगल आली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल सेट अक्षय तावरेला स्ट्रायकेटवरती आणले गेले आणि खरं तर आता हे क्रिकेट पाहायला एक वेगळी मजा आहे एका बाजूला जुन्नर तालुक्यातील आयकॉन राजू पाटे दुसऱ्या बाजूला बारामती मोरगावचे आयकॉन आपण पाहतोय अक्षय तावरे आयकॉन विरुद्ध आयकॉन बेस्ट विरुद्ध बेस्ट ही लढाई खरं तर रंगणार यात कोणतीही शंका नसेल राजू पाटे विरुद्ध अक्षय तावरे तयार आहेत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिलं बॉलला खरं तर दिशा बदलली आणि ही क्षमता राजू पाटेच्या बॉलिंग मध्ये आहे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या कक्षेमध्ये बॅटच्या रेडार मध्ये बॉल आला नाही डॉट बॉल निर्धाव चेंडू महत्वपूर्ण षटक आतापर्यंत 4 बॉल केलेत 1 धाव खर्च केली 1 विकेट मिळवली आहे नाव असेल राजू पाटे जबरदस्त गोलंदाजी करतायत जुन्नर नारंगावचे असणारे खेळाडू पुढे एकदा बाउन्सर करण्याचा प्रयत्न इथे मात्र वाईट बॉल अतिरिक्त बॉल एका धावेने धाव फलक पुढे पोहोचतोय 68 धावा हा गेला वाईड अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांकडून 11 स्कोर कार्ड 68 14 चेंडू 32 धाब्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी पायरन्स ग्रुप पायरन्स क्रिकेट क्लब मिड विकेटला बॉल
क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील. एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. पण ह्या षटकामध्ये खरं तर अक्षय तावरे कोणतीही रिक्स घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, कारण यानंतर अजूनही खरं तर 2 ओव्हर्स बाकी आहेत आणि ह्या 2 षटकांमध्ये कोणता तरी एक गोलंदाज आणि त्या गोलंदाजाला टार्गेट करायचं, त्या गोलंदाजावरती 15 ते 20 धावा बनवायच्या, अशी रणनीती कदाचित अक्षय तावरेची असणार आहे. आणि प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये खरं तर ह्या रणनीतीनुसार तुम्हाला मैदानावरती खेळावं लागतं. उंचावून खेळलाय, मिड विकेट मध्ये बॉल आणि अक्षय तावरेचं काम इथे मात्र सादिक शेख सोपं करतायत. आल्या बरोबर मिड विकेटला ठोकलाय, एक टोले जंग, आसमानी टोला, चरण षटकार. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. एकवीस बनवल्यात सेट आहेत. 190च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतात. सादिक शेख आल्याबरोबर षटकार ठोकला. 350चा स्ट्राईक रेटने बॅटिंग करतात. त्यामुळे 12 बॉलमध्ये 25 ह्या बनवल्या जाणार की थांबवल्या जाणार, काय घडणार, काय बिघडणार, ह्या गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. अजूनही 4 मिनिटं आणि 43 सेकंद बाकी आहेत. जवळजवळ 4.5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. हे पहा, 40 मिनिटांमध्ये आपल्याला 7 षटकं पूर्ण करायची आहेत आणि तो टाइम इथे संपलेला आहे. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक हा 30 सर्कलच्या आतमध्ये घ्या, हा ह्या स्पर्धेचा रूल आहे. 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 ओव्हर्स कंप्लीट करायच्यात आणि ती 40 मिनिटं संपली आहेत. 45 मिनिटांमध्ये 8 षटकं पूर्ण करायची. 45 मिनिटांमध्ये जर 8वं षटक इथे सुरू झालं नाही तर पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा खेळाडू हा 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. ज्या क्षणाला टाइम अप होणार आहे त्या क्षणी खेळाडू हा 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. हा रूल आणि ह्या रूलला फॉलो करत तुम्हाला ही स्पर्धा कंप्लीट करावी लागेल. नो बॉल, इट्स अ नो बॉल. हा गेला नो बॉल. हॉटेल फन अँड फूडचे मालक मान्य काकासाहेब गुले पाटील यांच्याकडून एकरा घेऊन टाक. बॉलचा रिलीज पॉइंट खरं तर आपण पाहिलं विकेटच्या बाहेर होता आणि तिथे आपण पाहिले अंपायर्सने कळवले नो बॉल आणि त्यावरती फ्री हिट. चला, एक प्लेयर चला, एक फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये, ज्या क्षणी टाइम अप होईल त्या क्षणी फिल्डर आतमध्ये येणार आहे. 76 धावा आपण पाहतोय. 12 बॉल आणि 24 धावांची गरज. फ्री हिटचा हा बॉल, फुल टॉस आणि अक्षय तावरे सांगतायत आय एम अ बॉस. चरण षटकार. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार.
त्यानंतर फ्री हिट, त्यावरती षटकार आणि ह्या मॅचचं रूप बदललंय. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी ह्या संघाकडे मॅचचा कौल आपण पाहतोय, कारण 11 बॉल शिल्लक आहेत, 18 बनवायच्यात. अक्षय तावरे सेट बॅट्समन आहेत, 13 बॉलमध्ये 57 बनवल्यात. सादिक शेख 2 चेंडूंचा सामना केला, 7 बनवल्यात. आणि एक महत्वपूर्ण मॅच आणि त्या मॅचमध्ये आपण पाहतोय पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघ इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आरजी क्लब समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डोंबरे युवा मंच संगमनेर ओतूर संघाला जर मॅचमध्ये यायचं असेल तर इथे विकेट हा एकमेव ऑप्शन, हा एकमेव पर्याय ह्या टीमकडे असणार आहे. डॉट बॉल करावे लागतील, विकेट घ्यावे लागतील. अक्षय तावरेला थांबवणं गरजेचं असेल. पुढे एकदा इनसाइड आउट खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पोहोचलाय. बॅक टू बॅक अक्षय तावरेचा ट्रेडमार्क चरण येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. चौदा चेंडूमध्ये 33ची गरज अजूनही असेल तर 10 मध्ये 12 बनवायच्यात मॅच जिंकण्यासाठी अक्षय तावरेचं कौतुक आहे. मगाशी आपण या गोष्टीचा उल्लेख केला होता, एखाद्या बॉलरला इथे तुम्हाला टार्गेट करावे लागेल आणि मंगेश राशीनकर इथे मात्र अक्षय तावरेच्या रेंजमध्ये सापडले. पहिल्या बॉलवरती 6, दुसऱ्याही बॉलवरती दुसरा 6 जो तुम्हाला पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त बॉल, हा प्रेशर आहे. मंगेश राशीनकर वरती हा प्रेशर क्रिएट केलाय अक्षय तावरेच्या 2 षटकारांनी. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11. साई सूर्या एनेबल दोन्ही संघाचा कॅप्टन. चला आपण टॉस करतोय आणि पुढा एकदा बॉल हवाई मार्गाने पोहोचेल. लागोपाठचा 3रा षटकार, हॅट्रिक पूर्ण करतोय अक्षय तावरे. चरण फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. करणारा दुसरा खेळाडू नामदार चषकामध्ये अक्षय तावरे ह्या नावाची नोंद आपण या ठिकाणी घेतोय. आणि पुढे एकदा बॉल बाउंड्री लाईन पार, सामन्यातील हवा काढून टाकणारा, विजयावरती शिक्कामोर्तब करणारा हा चौकार असेल. 4 रन. शेवटच्या 8 बॉल शिल्लक आहेत, एका धावेची गरज. अय्यूब शेख यांच्या माध्यमातून आपण पहिली षटकार हॅट्रिक ह्या स्पर्धेमध्ये पाहिली, तर दुसरी षटकार हॅट्रिक पूर्ण करणारे खेळाडू अक्षय तावरे पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाचे आयकॉन तुम्हाला पाहायला मिळाले. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि एका धावेची गरज असेल. मंगेश राशीनकर यांचं हे षटक आपण पाहिलं, 4 बॉल केलेत आणि 4 बॉलमध्ये आपण पाहतोय 22 धावा इथे मात्रच्या खर्च केल्या गेल्या. आणि विशेषतः अय्यूब शेख यांनी ज्यांच्या बॉलिंगवरती हे 3 षटकार ठोकले होते ना, त्या बॉलरचं नाव देखील अक्षय तावरे होतं. आणि पुढे एकदा आपण पाहतोय हा रेकॉर्ड बनवणारा खेळाडू देखील आपण अक्षय तावरे मैदानावरती पाहतोय. मॅच संपलीये. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी ह्या संघाने आपण पाहिले ह्या मॅच मध्ये विजय मिळवलाय. अगदी 6 विकेट ठेवत मात्र इथे मात्र एक मोठा विजय, 100 धावा कंप्लीट केल्यात. पायरन्स क्रिकेट क्लबचा एक मोठा विजय. अभिनंदन टीम. चला साई सूर्या 11 लोणी कॅम्प. जीत ही लपंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंग. नामदार चषकाच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. साई समृद्धी मेडिकलचे